विज्ञाननिष्ठ निबंध स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या लेखणीतून उतरलेल्या विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन, चिकित्सक बुद्धी आणि सुधारणावाद यांचा आग्रही पुरस्कार करणाऱ्या लेखांचा संग्रह विज्ञाननिष्ठ निबंध. अभिवाचन, संकल्पना आणि निर्मिती भूषण देशपांडे, अकोला. निबंध चौथा. यज्ञाची कुळकथा, उत्तरार्ध. ऐतिहासिक दृष्टीने यज्ञाची कुळकथा सांगून आम्ही असे दाखविले आहे की ज्या कारणासाठी नि लाभासाठी अत्यंत प्राचीन काळी मनुष्यातील अनेक राष्ट्रांना यज्ञ, अग्निहोत्र इत्यादी अग्निपूजेचे प्रकार अत्यंत प्रिय झाले, त्या कारणांपैकी नि लाभांपैकी एकही गोष्ट आजच्या परिस्थितीत उचित वा उपयोगाची ठरत नाही. यासाठीच रोम, ग्रीस यासारख्या राष्ट्रांमध्ये आणि बौद्धांसारख्या पंथांमध्ये अग्निपूजा नामशेष झाली असूनही त्यांना त्यामुळे कोणतीही उणीव भासत नाही. आपणा भारतीय वैदिक हिंदूंनाही ती उणीव भासण्याचे कारण नाही. त्याचे त्रोटक स्पष्टीकरण असे. अग्नी निर्माण करण्याची युक्ती शोधून काढणाऱ्या शोधकाची संशोधक किंवा प्रकल्पक या वर्गात गणना करून त्याचा सन्मान केला की आपण त्याच्या ऋणातून मुक्त झालो. त्याला देव वा देवता कल्पिणे व्यर्थ होय. अग्नीहून अनेक आश्चर्यकारक असे वाफ, विद्युत, रेडियम इत्यादी शक्तीचे आणि युक्तीचे संशोधक आज प्रतिदिन निघत असताना त्यांना जसे अतिमानुष वर्गात ढकलण्याचे भोळेपण किंवा त्यांनी शोधलेल्या युक्तीला दैवी कृपेचे चमत्कार समजण्याचे वेडेपण आम्ही करीत नाही, तसेच अग्नी आणि त्याला स्वेच्छेनुसार निर्माण करण्याची युक्ती काढणारा संशोधक यांच्याही प्रकरणी आपली समज वैज्ञानिक कसोटीचीच असली पाहिजे. मानवी व्यवहारात अग्नीपासून जे आश्चर्यकारक उपयोग पूर्वी झाले त्याहूनही अधिक प्रमाणात नि अधिक सोयीचे उपयोग वाफ, विद्युत, रेडियम या शक्तींच्या व्यवहारीकरणाने आज मनुष्यास गती, प्रकाश, उष्णता इत्यादी प्रकरणी होत आहेत. या अनुभवामुळे अतिप्राचीन काळी अग्नीचे जे अपूर्वपण नि अद्वितीयपण वाटत असे ते आता वाटण्याचे कारण नाही. अग्नीचे महत्त्वही आता त्या काळापेक्षा प्रत्यक्ष व्यवहारात पुष्कळ कमी झाले आहे आणि वाफ, विद्युत, रेडियम अशा अनेक शक्ती जशा देवता नसून अगदी ठराविक नियमांनी ठराविक कार्य करणारे जड, हृदयशून्य आणि भावनाहीन सृष्ट पदार्थ आहेत हे विज्ञानाने ठाम ठरवले आहे. तसाच अग्नी हाही एक जड, हृदयशून्य आणि भावनाहीन सृष्ट पदार्थ आहे हेही आता अनुभव सिद्ध झाले आहे. त्याला ताजी ताजी तुपाची धार नि भाताचे ढीग अर्पण केले काय किंवा रखरखीत कोळशाचे तोबरे दिले काय, तो अग्नी जळायचा तितकाच जळतो आणि जाळायचे तेच जाळतो. यजमानाच्या हितासाठी यज्ञकुंडात बोकड घातला तरी तो जसा त्या बोकडाला जाळतो तसा बोकडाच्या हितासाठी यजमानाला जरी त्या यज्ञकुंडात ढकलले तरी तो यज्ञाग्नी त्या यजमानाचीही राख करून टाकण्यास सोडित नाही. अग्नीला संस्कृत मुळीच येत नसल्याने वेद वा अवेस्ता अग्नीची जी कळकळीची गौरवपूर्ण स्तुती करतात तिने तो भाळत नाही. तसेच त्याला अरेबी वा हिब्रू या भाषाही येत नसल्याने कुराणीय वा तौलिदीय अग्निनिंदेचे शिव्याशाप देणारे मंत्र म्हटले तरी त्यांनाही तो अग्नी भीक घालीत नाही. अनेक मुल्लांच्या नि परिसिजांच्या दाढ्या त्याने जाळल्या आहेत. खलिफाच्या राजधान्यांची त्याने गवताच्या गंजीसारखी होळी केली आहे. सारांश, अग्निपूजक वेद अवेस्तातील यज्ञप्रस्थाची स्तुती किंवा अग्निनिंदक कुराण, बायबल, तौलीद यांच्यामधील अग्निपाखंडाची निंदा ही धार्मिक खुळे व्यावहारिकदृष्ट्या आज साफ चुकीची आणि भलत्याच भाबडेपणावर उभारलेली धर्मवेडे ठरली आहेत. ही धार्मिक खुळे पाळल्याने
अग्नीचे व्यावहारिक परिणाम लवलेश बदललेले आढळत नाहीत. अग्नीचे जे ठराविक वैज्ञानिक सृष्टीनियम आहेत त्यांच्या अनुसार अग्नीचा मनुष्यहितासाठी जो उपयोग करून घेता येतो तो करून घेत राहणे हाच खरा मार्ग होय. हीच या वैज्ञानिक युगातील खरी नि प्रत्यक्ष फलदायी अग्निविद्या होय. आणि या उपयोगासाठी त्या जड मनुष्य भावनाविहीन आणि विज्ञप्तीहीन सृष्ट पदार्थाची कृतज्ञता वा उपकार मानण्याचेही काही एक कारण नाही. आगगाडीच्या इंजिनाचे आभार मानण्याचेही जसे कारण नाही. गिरणीच्या बंबाची पूजा जशी खुळी तशीच यज्ञकुंडाची वा अग्यारीचीही पूजा खुळी आहे. मानवी स्तुतीनिंदेने अग्नीच्या व्यापारात जसा कोणताही फरक होत नाही तसाच यज्ञसंस्थेपासूनही आजच्या युगात पूर्वीचा एकही राष्ट्रीय लाभ होत नाही. पूर्वी अग्नी चेतविणे कठीण होते म्हणून लाकडावर लाकूड घासून चेतविलेला अग्नी सतत पेटत ठेवणे उपयुक्त असे. त्या क्रियेचे धार्मिकीकरण म्हणजे अग्निहोत्र होय. पण आता आगपेट्या, वीज बटणे यासारखी साधने झटपट अग्नी चेतवितात. त्यामुळे अग्नी सतत पेटत ठेवण्याचे काही कारण नाही. आता अग्निहोत्राचे आगपेटीकरणच युक्त. तसेच ती सतत पेटलेली अग्यारी, ती यज्ञाग्नीने महिनोगणती भडकलेली यज्ञकुंडे, त्या होळ्या हे सर्व अग्निपूजेचे प्रकार हिमप्रदेशात वा शीतप्रदेशात सुखकर होते. पण आजच्या भारतीय उष्ण वायुमानात असह्य उष्णता निर्माण करणाऱ्या या चाली अतिशय तापकारकच होत. हिमप्रदेशातही थंडीपुरते लागलेच तर विद्युतासारखी साधने नियुक्त्या या होळ्यांपेक्षा अधिक सोयीच्या असताना आता लाकडांवर लाकडे घाशीत आग भडकावून तिच्यामध्ये नाना प्रकारचे मंत्रतंत्र म्हणता म्हणता घामाघूम होत तुपाच्या नद्या ओतीत राहण्यात काय अर्थ आहे? यज्ञ का करावा? तर म्हणे चंदनादी द्रव्ये जाळल्याने वायू सुगंधित राहतो, तूप जाळल्याने स्निग्ध होतो. पण ते कार्य घरोघर एक धुपाळे नि एक तुपाळे ठेवूनही होईल. मशिदीत, चर्चमध्ये किंवा बुद्धविहारात वातावरण काय सुगंधी नसते? पुन्हा हे वायू स्निग्ध करण्याचे कार्य म्हणजे धूप नि तूप जाळण्याचे समर्थन होय, यज्ञाच्या त्या मंत्रतंत्र जटिल अगडबंबाचे नव्हे. चांगल्या चांगल्या आचार्यांकडूनच नव्हे तर आजकालच्या काही व्याख्यात्यांकडूनही यज्ञाचे समर्पक कारण म्हणून सांगण्यात येते की यज्ञात भवती पर्जन्यः, अर्थात यज्ञाने पाऊस पडतो. मोठमोठ्या यज्ञांनी उत्पन्न होणाऱ्या तापामुळे वातावरणात ढग जमतात अशी क्लृप्ती आणि एकटदुकट वेळा येत गेलेला काकतालीय अनुभव यावरून प्राचीन काळी मनुष्यास असे वाटणे साहजिक होते की यज्ञाने पर्जन्य म्हणजेच पाऊस पडतो हा भौतिकदृष्ट्याही एक सृष्टीनियम आहे. परंतु वास्तविक पाहता भगवद्गीतेसारख्या विचारपरिप्लुत ग्रंथातही उल्लेखिलेल्या या समजुतीचे मूळ कारण धार्मिक निष्ठा हे होय. इंद्र हा पावसाच्या जलाचा विमोचक. यज्ञाने तो इंद्र प्रसन्न होतो आणि तो पाऊस पाडतो. या दोन निष्ठा वेदाच्या मंत्रामंत्रातून व्यक्त होतात. या धार्मिक निष्ठेतच यज्ञात भवती पर्जन्यः या नियमाचे मूळ आहे. ही मूळची एक निर्भेळ प्रत्यक्ष पुराव्याची अपेक्षाच न ठेवणारी पोथीजात समजूत. पण वैदिक पोथीवर अंधविश्वास न ठेवणाऱ्या बुद्धासारख्या अवैदिक लोकांच्या गळी उतरवण्यासाठी आणि आताच्या भौतिक विज्ञानवाद्यांच्याही गळी उतरवण्यासाठी ती धार्मिक समजूत सृष्टीविज्ञानाच्या प्रत्यक्ष कसोटीलाही उतरते हे सिद्ध करण्याच्या मोहामुळे तिच्यावर हे वैज्ञानिक पुटही चढवण्यात आले की इंद्र यज्ञाने प्रसन्न होऊन पाऊस पाडतो ही नुसती आमची शब्दनिष्ठ कल्पना नव्हे तर हा एक प्रत्यक्ष अनुभवास येणारा वैज्ञानिक नियम आहे. आमचा धर्म विज्ञानदृष्ट्या सत्य आहे. यज्ञाने वातावरणात तापमान वाढते आणि त्या योगे मेघीभवन होऊन पाऊस पडतो हे सृष्टीविज्ञानाचे तत्व आमच्या महर्षींना ठाऊक होते असे त्याचे समर्थन केले जाऊ लागले आणि आजही
बेधडकपणे मोठमोठ्या विद्वानांच्या तोंडी यज्ञात भवती पर्जन्यः हे जे वाक्य रुळून गेले ते तसेच रुळलेले आहे. पण ही समजूत पोथीजातच असून तिला मनुष्याच्या अनुभवाने साफ खोटे पाडले आहे. प्रत्यक्ष भारतात यज्ञ भगवान नि दुष्काळ हातात हात घालून युगानुयुगे एकत्र नांदत आले आहेत. यज्ञसंस्थेचे पुरस्कर्ते असे समुद्रगुप्तासारखे सम्राटही राज्यातील दुष्काळ निवारणासाठी नुसते मोठमोठे यज्ञ ठिकठिकाणी पेटवून स्वस्थ बसत नसत, तर मोठमोठे कालवे बांधत असत. जर यज्ञांमुळे सृष्टीनियमाच्या निश्चिततेने आणि निरपवादपणे पाऊस पडला असता, तर जगातून यज्ञसंस्था लुप्त होण्याचे जे महान भय आज शास्त्री मंडळास पडले आहे ते पडले नसते, आणि जगातून आज दुष्काळ लुप्त झाले असते. ज्या देशात यज्ञ आणि अग्निपूजा युगानुयुगे कधी झाली नाही, इतकेच नव्हे तर ज्या देशात अग्निपूजा करील तो नरकात जातो असे उच्च स्वरात सांगणारे धर्म प्रचलित आहेत, त्या दक्षिण अमेरिकेपासून तो दक्षिण आफ्रिकेपर्यंतच्या देशांमध्ये दुष्काळाचे प्रमाण सारखे हटत आहे ते वैज्ञानिक साधनांच्या प्रभावामुळे. आणि 12-12 वर्षांच्या यज्ञ सत्रांपासून तो 2 वर्षांमागच्या कुरुंदवाडच्या यज्ञापर्यंत ज्या भारतात यज्ञकुंडे सारखी धगधगलेली आहेत, त्या भारतात दुष्काळाच्या खाईही सारख्या धगधगलेल्या आहेत. आज युरोप नि अमेरिकेत त्या यज्ञविध्वंसी राष्ट्रांमध्ये दुष्काळाच्या नावाचाच दुष्काळ पडत आहे, आणि दुष्काळाचेच प्रमाण नव्हे तर दुष्काळात मृत्युमुखी पडणाऱ्या लक्षावधी मनुष्यांचेही प्रमाण जर कोणत्या भूभागात अधिक असेल तर ते आहे या यज्ञीय भारतातच. मोठमोठ्या नद्यांचे कालवे काढून दुष्काळ प्रत्यक्षपणे हटविता येतात. सुकाळातील प्रदेशातून धान्य आणून दुष्काळी प्रदेशातील माणसांचे जीव निश्चितपणे वाचविता येतात. त्याचप्रमाणे जोवर प्रत्यक्षपणे, नियमितपणे आणि निश्चितपणे यज्ञ करताच निदान ते यज्ञकुंड विझविण्यापुरते तरी पाणी आकाशातून घळघळा वर्षत नाही, तोवर या काकतालीय आणि निव्वळ पोथीजात नि काल्पनिक असलेल्या यज्ञात भवती पर्जन्यहाला सृष्टीविज्ञानाच्या दृष्टीने दमडीचेही मूल्य देता येत नाही. यज्ञाने पाऊस पडून दुष्काळ हटतो यापेक्षा जर मनुष्याला कोणता अनुभव रोखठोक येत असेल तर तो म्हणजे असले नसले धान्य आणि तूप आगीत जाळून टाकल्याने दुष्काळ त्या प्रमाणात वाढविला मात्र जातो हाच होय. ज्या राष्ट्रात सतत यज्ञ होतात त्या राष्ट्रात 12 वर्षे दुष्काळ पडावा इतका पावसाचा अभावही होतो, आणि मुळीच यज्ञ नसतात तिथे 12 महिने सुद्धा पाऊस यथावत पडतो. या दोन्ही अनुभवांनी यज्ञात भवती पर्जन्यः अर्थात यज्ञाने पाऊस पडतो हे वचन साफ खोटे पाडले आहे. त्यातही यज्ञाने वातावरण तापल्यामुळे मेघी भवन होते असे समर्थन क्षणभर किंचितसे गृहीत धरले तरी त्यामुळे पावसाचे कारण तापमान वाढ असे सिद्ध होईल. पावसाचे कारण यज्ञ असे काही सिद्ध होणार नाही, आणि तापमान वाढ यज्ञानेच काही होत नाही. मोठमोठ्या युद्धांमध्ये तोफेसारख्या अग्निअस्त्रांच्या धुमधडाक्याने वातावरण तापते आणि पाऊस पडतो असे क्वचित आढळते. म्हणून काय जी माणसे जगवण्यासाठी पाऊस हवा तीच लक्षावधी माणसे युद्धात मारवून तो पाऊस पाडायचा? तापमान वाढच म्हणाल तर ती जशी शेकडो यज्ञ पेटवून होते तशीच प्लेगमध्ये लक्षावधी चितांचे भडाग्नी भडकतात तेव्हाही होते. मग काय चिताग्नीने पाऊस पडतो असे सूत्र बांधून टाकायचे? तापमान वाढीने पाऊस पडत असला तरी ते समर्थन कोणत्याही तापमान वाढ उत्पन्न करणाऱ्या साधनांचे होईल. परंतु या इतक्याच विटा, अशाच रचा, इथे उठा तिथे ओणवे व्हा, इथे हा मंत्र तिथे तो मंत्र, इथे बोकड बांधा, असा बोकड बुकला, असा मटामट खा, या जटिल यज्ञीय अगडबंबाचे हे समर्थन नव्हे. दूरध्वनीच्या करण्याला हातात घेतले की वाटेल त्या मनुष्याचा ध्वनी वाटेल तितक्या लांब जसा मोजून मापून निरपवादपणे धाडता येतोच येतो, तशा निश्चितीने पड पावसा
असे म्हटले की पाऊस पडलाच पाहिजे, अशी जी वैज्ञानिक युक्ती रशियासारख्या देशातील प्रयोगामुळे निघण्याच्या बेतात आली आहे, तिलाच काय ते पर्जन्याचे वैज्ञानिक सूत्र असे म्हणता येईल. त्यामुळे त्या पूर्वीच्या काळी खऱ्या वाटलेल्या पोथीजात सूत्राला अनुभवांती खोट्यात काढून आपण आता यज्ञात भवती पर्जन्यः या सूत्राच्या ठायी विज्ञानादेव पर्जन्यः हे सूत्र स्थापिले पाहिजे. या सर्व कारणांसाठी यज्ञापासून प्राचीन काळी होणारे किंवा होतात असे भासलेले प्रत्यक्ष लाभ आज होणार नाहीत, ही गोष्ट ज्यांना मनातून पटलेली असते अशा आधुनिक गृहस्थांपैकी देखील कित्येकांना यज्ञ हे तरीही मधून मधून व्हावेत असे वाटते. ते एवढ्यासाठी वाटते की यज्ञसंस्था ही आपल्या प्राचीन संस्कृतीचे केंद्र असल्याने प्राचीन संस्कृतीचे स्मृतिचिन्ह म्हणून तरी तिचे रक्षण करावे. परंतु या त्यांच्या सदिच्छा युक्तिवादात मुख्य हेत्वाभास हा आहे की प्राचीन संस्कृतीतील सर्वच गोष्टी आज संस्कृती समजता येत नाहीत. प्राचीन संस्कृतीतील यज्ञसंस्था जरी घेतली तरी नरयज्ञ हाही त्यातील एक प्रकार होता. मग त्याची ओळख बुजू नये म्हणून आज मधून मधून नरयज्ञही सांगोपांग करीत बसायचे की काय? पूर्वी धर्मराजही द्यूत खेळता खेळता राज्याची राज्ये पणाला लावणे, तसेच राजपत्नीही शेवटी बटीक म्हणून पणाला लावून हरणे हा क्षत्रियाचा धर्म मानीत. मग आजही काही राजांनी किंवा निदान काही धर्माभिमानी सज्जनांनी वर्षाकाठी 2-3दा तसे द्यूत खेळून शेवटी स्वपत्नींचीही पैज लावावी की काय? सनातन संस्कृत ग्रंथांचा लोप होऊ नये म्हणून. संस्कृती रक्षणाचा खरा अर्थ. प्राचीन काळी वेळोवेळी ज्या उलटसुलट प्रथा त्या काळच्या ज्ञान अज्ञानाप्रमाणे संस्कृत वाटल्या, त्या साऱ्यांची तशीच्या तशी पुनरावृत्ती करणे, त्या रूढी आज व्यर्थ, विक्षिप्त वा विघातक ठरत असल्या तरीही तशाच चालू ठेवणे हा काही संस्कृती रक्षणाचा खरा अर्थ नव्हे. जी वेदकाळची रूढी किंवा आचारात्मक धर्म आज विज्ञानाच्या दिव्यतर प्रकाशात समाजघातक रोगाणूंनी लडबडलेला दिसतो, ती रूढी वा आचार आजच्या संस्कृतीत न मोडता दुष्कृतीतच मोडला पाहिजे. मग तो आचार प्राचीन काळी लोकांना परवडला असो वा नसो, संस्कृत वाटला असो वा नसो, प्राचीनातले आजही संस्कृत ठरणारे, मनुष्यास हितकारक असणारे तेवढेच काय ते आज संस्कृत म्हणून अभिमानाने रक्षण करायचे. प्राचीनातले जे आजही उत्तम, अनुकार्य, उदात्त, अपेक्षणीय, प्रगत नि प्रबुद्ध ठरते, ते आजचे संस्कृत. ते रक्षिणे म्हणजे खरे खरे संस्कृती रक्षण करणे होय. तसे प्राचीन संस्कृती रक्षण हे आजचे कर्तव्य होय. प्राचीन दुष्कृती रक्षण हे नव्हे. त्या संस्कृती रक्षणाच्या कर्तव्याहूनही पुढचे कर्तव्य म्हणजे संस्कृती विकसन. प्राचीनातले जे आजच्या विज्ञानातही संस्कृत वाटते, त्याचे केवळ रक्षण करूनच चालणार नाही, तर त्यात नवीन सत्याची नि तथ्याची भर टाकून संस्कृती वर्धन केले पाहिजे. ते मुख्य कर्तव्य. त्यास जे अडथळा करील, त्या कसोटीत जे हिणकस ठरेल, त्याचा त्याग करणे म्हणजे संस्कृती रक्षण, म्हणजे संस्कृती विकसन. यज्ञसंस्था त्या कसोटीस आज हिणकसच ठरते. लाखो मनुष्ये नाचण्याच्या आंबिलीचा भुरकाही मिळेना म्हणून ज्या राष्ट्रात पटापट भुकेने मरत आहेत, त्या राष्ट्रात प्रत्यक्ष लाभात अगदी कुचकामाच्या ठरलेल्या या यज्ञसंस्थेला संस्कृती म्हणणे आणि आगीचे डोंबाळे भडकावून त्यात खंडोगणती अन्नाचे ढीग नि मनोगणती तुपाचे हौद मंत्र म्हणत समारंभपूर्वक जाळीत बसणे हा नकळत आगलावेपणा होत आहे, संस्कृती रक्षण नव्हे. तरीही यज्ञाचे कर्मकांड होते तरी कसे, याचा ऐतिहासिक दृष्टीने विसर पडू द्यावयाचा नसेल तर ऐतिह्य संग्रहालयात ब्राह्मणे नि मीमांसादिक ग्रंथांचे रक्षण केले की पुरे. त्याहीपेक्षा प्रत्यक्ष यज्ञ सतत पेटवलेला नि मंत्रघोष चाललेला
पिढ्यानपिढ्या दाखवण्याची ही उत्कृष्ट सोय विज्ञानाने आज केली आहे. एकेका यज्ञाचा एक एक बोलपट एकदा केव्हा तरी काढून ठेवला की पुन्हा तुपाचा एक थेंबही न दवडता वाटेल तेव्हा यज्ञ चाललेला प्रत्यक्ष पाहता येईल. यज्ञसंस्थेची ही छाननी करताना इतका वेळ केवळ ऐतिहासिक नि ऐहिक कसोटीच आम्ही वापरली, परंतु ज्या आमच्या अनेक हिंदू बांधवांची श्रद्धा यज्ञाच्या पारलौकिक फळावरही असेल, ते तरी आम्हाला विचारणारच की वैदिक काळामध्ये आपल्या राष्ट्रास यज्ञापासून जे ऐहिक लाभ होऊ शकत किंवा होतात असे वाटत, ते जरी आजच्या वैज्ञानिक युगात होणारे नसले तरी सुद्धा यज्ञाचे पारलौकिक लाभ तरी होतात की नाही, त्यासाठी तरी यज्ञसंस्था रक्षणीय आहेच आहे. आमच्या या श्रद्धाशील धर्मबंधूंना त्यांच्या श्रद्धामय कसोटीच्या दृष्टीनेही आम्ही प्रथम असे विनवू इच्छितो की यज्ञाची प्रक्रिया यथावत पार पाडली तरच ते पारलौकिक लाभ पदरात पडणारे असल्यामुळे आणि ती प्रक्रिया नक्की कशी आहे याविषयीच अत्यंत शब्दनिष्ठ सज्जनांमध्येही तीव्र मतभेद असल्यामुळे ते पारलौकिक लाभ पदरात पाडून घेण्याचाही यज्ञ हा अत्यंत संदेहास्पद नि अनुमान धपक्याचा मार्ग ठरत आहे. यज्ञापासून ऐहिक लाभ तर निश्चयपूर्वक आता मिळत नाहीतच आणि पारलौकिक लाभ वचनात प्रवृत्तीच्या कसोटीने देखील सर्वस्वी अनिश्चित आहेत. कसे ते उदाहरणार्थ यज्ञातील पशुहत्येच्या प्रक्रियेच्या प्रश्नावरूनच पहा. यज्ञाचे पारलौकिक फळ मिळते असे गृहीत धरले तरी त्याची प्रक्रिया निस्संदेह बिनचूक कळली तरच ते फळ मिळणार हे शास्त्रसिद्धच आहे. आणि अडचण ती इथेच आहे. यज्ञातील पशुहत्येचाच प्रश्न घेतला असता वेदातील त्या संबंधीच्या वाक्यांचा अर्थ मोठमोठे आचार्य अनेक प्रकारे करीत आहेत. पशुची हत्या अशी करावी, नसी, मेंदू, मज्जा, रस, रक्त इत्यादी अंगोपांगांच्या छेदन, अर्पण, दहन, भक्षण यांची प्रक्रिया काही वेदभागात इतकी स्पष्ट आहे की प्रत्यक्ष पशु मारणे हेच त्या वेदमंत्रात विहित आहे यात शंका उरत नाही. पण इतर वेदभागात किंवा अधेमध्ये असे उलट अर्थाचे मंत्र नि प्रक्रिया येतात की ती पशुहत्येची निंदाच होय हेही स्पष्ट दिसते. काही म्हणणार पशु मारण्याचे कारण नाही, नुसता देवास वाहून सोडून द्यावा. पण इतर मंत्रात परिस्फुटपणे वर्णन केल्याप्रमाणे देवांना तो पशु नुसता गोठ्यात बांधण्यापुरता नको असून खावयास हवा असतो. ही सगळी आपत्ती टाळण्यासाठी वेदात पशुहत्या मुळी सांगितलेलीच नाही असे ठासून सांगणाऱ्या थोर थोर आचार्यांचे म्हणणे प्रमाण समजावे तर तितक्याच थोर असणाऱ्या दुसऱ्या आचार्यांचे वेदात पशुहत्याच सांगितलेली आहे हे म्हणणे अप्रमाण का मानावे हे ठरवण्यास स्वतंत्र साधनच नाही. प्रत्यक्ष सृष्टीतील प्रकरणी दोघा थोर पुरुषांचा मतभेद झाल्यास तो समक्ष पुराव्याने निवारता येतो. इतर प्रकरणीचे मतभेद शब्दनिष्ठ श्रद्धा म्हणजे ते असे गृहीत धरले तरी ते मतभेद वेदवचन मिटवणार. पण वेदवचनच काय म्हणते या प्रकरणीचा मतभेद मिटवण्यास श्रद्धेला देखील तिच्याच शब्दनिष्ठ प्रतिज्ञेप्रमाणे बुद्धी वाचून दुसरे साधन नाही. वेद स्फुरविणाऱ्या ईश्वराने जोवर अशी सोय केलेली नाही की वेदाचे शब्दही एकच नि त्याचा मनुष्यबुद्धीत प्रतीत होणारा अर्थही एकच, दुसरा अर्थच बुद्धीत प्रतीत होणे अशक्य, तोवर वेदवचनाविषयीच होणारा इतका सर्वस्वी परस्पर विरुद्ध मतभेद आणि तोही सर्व कालज्ञानी म्हणविणाऱ्या साक्षात्कारी अधिकाराच्या आचार्यांमधला मतभेद हा केव्हाही मिटणे शक्य नाही. तेव्हा सपशुहत्या वा अपशुहत्या किंवा पशुविसर्जन यापैकी कोणची प्रक्रिया खरी हे नेहमीच संशयास्पद राहणारे असल्यामुळे यज्ञ हा केव्हाही निसंशयपणे यथाविधी पार पाडता येणे कठीणच असणार. आणि अर्थात
त्याच्या यथाविधी सांगतेवरच अवलंबणारी त्याची पारलौकिक फळेही सदा संशयास्पदच राहणार. पुन्हा हे अग्नी प्रज्वलित करून केलेले यज्ञ हिणकस ठरवणारी आणि यज्ञाची याहून वेगवेगळी अशी अग्निविरहित सात्विकतर नाना रूपे नि प्रकार सांगणारी वेदवचने भरपूर सापडतात. ती काय उगीच समजायची? तीही वेदवचनेच आहेत. जपयज्ञ आहे, तपयज्ञ आहे, ज्ञानयज्ञ आहे, द्रव्ययज्ञ आहे, फार काय कामयज्ञही आहे. त्यातून काय निवडायचे? आणि निवड जर वेदविहित आहे तर ती कोणत्या कसोटीने करायची? सर्व धर्म हे धारणा करतो म्हणजेच कल्याण करतो तो धर्म याच कसोटीने परीक्षिले पाहिजेत, हेच शास्त्रे प्रतिपादन करीत असतात. त्यामुळे या नाना प्रकारच्या यज्ञात प्रत्यक्ष कल्याण करतो तो यज्ञ हीच निवड करण्याची ही कसोटी असली पाहिजे. ही कसोटी लावली असता आता या वैज्ञानिक युगात ज्या अग्निपूजेपासून काडीचेही प्रत्यक्ष ऐहिक हित साधणे शक्य नाही, उलट समाजाची भाबडी प्रवृत्ती जोपाशीत राहिल्याने बुद्धिहत्या केल्याचा दोष पदरी पडतो, द्रव्याचा, कालाचा नि कष्टाचा अपव्यय होतो आणि प्राचीन अडाणीपणास चिरंतन करण्याची हानीच हानी घडते. तसेच पारलौकिक दृष्ट्याही ज्यांची फळे मिळवणे सर्वदा नि सर्वथा संदेहास्पदच असणार, ती यज्ञाग्नी पूजा आता कलिवर्जात ढकलून ते सारे यज्ञ साहित्य त्या अग्नीसह भगवान बुद्धाप्रमाणे गंगेत विसर्जित करणे हेच राष्ट्रहिताच्या दृष्टीने श्रेयस्कर आहे. नर हीच नारायणाची त्यातल्या त्यात अत्यंत उत्कृष्ट अभिव्यक्ती आहे. त्यामुळे मनुष्य जातीच्या उद्धारासाठी झिजण्यापेक्षा नारायणाला संतुष्ट करणारा दुसरा कोणता यज्ञ असू शकणार आहे बरे? यज्ञापासून होणारे जे कोणचे पारलौकिक लाभ आहेत ते श्रद्धेच्या नि शास्त्राच्या दृष्टीनेही परोपकारी जनसेवेपासून निशंकपणे होणारे असलेच पाहिजेत. आणि यज्ञापासून आज जे मुळीच होत नाहीत ते ऐहिक लाभ तर या परोपकारी जनसेवा व्रताने रोखठोक येथल्या येथेच मोजून मनुष्य जातीच्या पदरात टाकता येतात. तेव्हा आम्ही जी नराची सेवा तीच नारायणाची सेवा असे समजून त्या सेवा यज्ञा वाचून इतर अशा अग्नी पेटवून करावयाच्या यज्ञाचे नेहमीसाठी विसर्जन करणे हाच खरा धर्म आहे, हेच खरे कर्तव्य आहे. आजच्या हिंदू राष्ट्राच्या परिस्थितीत एक एक अनाथालय हे एक एक अश्वमेध यज्ञाइतके पुण्यप्रद आहे. यज्ञ करणारा, सत्यनारायण करीत राहणारा आणि त्यात लक्षावधी रुपये खर्च करणारा जो वर्ग आज भारतात वा महाराष्ट्रात आहे तोही धर्मात्मा नि हिंदू राष्ट्राचा अभिमानी वर्गच आहे. त्या वर्गाला लेखाच्या शेवटी आमची विनंती आहे की आज हिंदू राष्ट्राच्या अस्तित्वावर जे धार्मिक भ्रष्टीकरणाचे आक्रमण होत आहे ते धर्मदृष्ट्याच अत्यंत भयंकर विघातक असल्यामुळे त्यांनी त्याचे तरी निवारण करण्याचे व्रत आधी घ्यावे. परधर्मात गेलेल्यांना स्वधर्मात परत आणण्यासाठी शुद्धीकरणाची कामगिरी ज्या ज्या हिंदू सभा करीत आहेत त्यांचा हाच अनुभव आहे की आज भारतामध्ये तर राहोच, पण महाराष्ट्रातही एखादे आर्थिक संपन्नतेच्या पायावर बळकटपणे उभारलेले हिंदू अर्भकालय नाही. त्यामुळे म्लेच्छांच्या तावडीतून वाचवण्याची संधी आली तरी हजारो हिंदू अर्भकांचे पालनपोषण अशक्य झाले आहे. उलट पक्षी ती अर्भके मुसलमानांच्या हाती पडल्याने अहिंदू धर्माच्या शिकवणीने हिंदू राष्ट्राच्या शत्रूची संख्या आणि बळ आमचीच हिसडून नेलेली अर्भके वाढवीत आहेत आणि ते आम्हाला डोळे मिटून पाहत बसावे लागत आहे. इतर सर्व कर्तव्ये राहोत, पण ज्या सज्जनांनी जशा तातडीने ते हजारो सत्यनारायण वा यज्ञ पार पाडले त्यांनी तशा तातडीने एक कर्तव्य पार पाडावे. आमची या विषयानुरोधे अशी विनंती आहे की त्यांनी प्रत्येकी एक एक हिंदू अर्भकालय आणि विशेषतः अहिंदूंच्या हातून हिंदू सभांनी सोडविलेल्या अर्भकांना
पालनपोषण आणि शिक्षण याद्वारे हिंदू राष्ट्राचे सैनिक बनवणारी उद्धारालये तत्काल संकल्प सोडून स्थापन करावी. यज्ञात वा सत्यनारायणात अन्नाचा जो 10-5 दिवसात फडशा पडतो, गेल्या 2 वर्षात जे लाखो रुपयांचे द्रव्य त्यापायी इंदूर, कुरुंदवाड, केडगाव, मोर्शी इत्यादी ठिकाणी खर्च झाले, त्याच द्रव्यात प्रत्येकी 1 अर्भकालय स्थापन करता आले असते. असे हे हिंदू अनाथालय हे हिंदू धर्माच्या नि हिंदू राष्ट्राच्या अस्तित्वास आज अत्यंत अवश्य आहे. पारलौकिकदृष्ट्या देखील जो नारायण एका यज्ञाने वा 1000 सत्यनारायणांनी संतुष्ट होतो, तो नरांच्या उद्धाराचे हे धर्मकृत्य म्हणून अधिक संतुष्ट होईल, हे श्रद्धेला देखील नाकारता येणार नाही. आणि हिंदू राष्ट्राच्या अभिमानास जागविणारे नि जगविणारे सारे ऐहिक लाभ तर यज्ञापेक्षा या धर्मकृत्याने येथल्या येथे रोखठोक पदरात पाडून घेता येतील. मसूरकर महाराजांनी गोमांतकात जे 10,000 ओधव अहिंदूंच्या सांस्कृतिक बंदीत आज 300 वर्षे खितपत पडले होते, त्यांना सोडविले आणि हिंदूंच्या छावणीत परत आणून त्यांना हिंदू धर्माचे अभिमानी करून सोडले. हे कृत्य म्हणजे आजच्या परिस्थितीत या हिंदू राष्ट्रधर्माची एक खरी कामगिरी पार पाडणारा यज्ञच नव्हे काय. नारायणाची पूजा 10,000 घरी पुन्हा चालू झाली. हिंदू राष्ट्राचा जो कोणी अभिमानी देव असेल, तो ह्या अशाच यज्ञाने अधिक संतोषेल आणि यज्ञाची म्हणून जी पारलौकिक फळे मिळत असतील, तर ती अधिक निश्चितीने मिळाल्या वाचून कधीही राहणार नाहीत. जेवढ्या द्रव्यात हे 10,000 लोक अहिंदूंच्या बंदीतून सोडविले आणि म्लेच्छांची 300 वर्षांची कारवाई विफल केली, तेवढीच मोठी रक्कम कुरुंदवाडला एक बोकड मारण्याच्या कार्yi खर्ची पडावी. हा काय देशकाल पात्र विवेक का हिंदू धर्मरक्षण? याचा विचार शांत चित्ताने आमच्या हिंदू बांधवांनी करावा. ज्या परिस्थितीत हिंदू राष्ट्राच्या धारणास म्हणजेच कल्याणास आणि उद्धारणास जे कृत्य प्रत्यक्षपणे लाभकारक नि अवश्य असेल, ते संपादन करणे हाच त्या परिस्थितीतील यज्ञ, हाच हिंदू धर्म आणि मनुष्य जातीस हितप्रद ठरणारा तो मनुष्य धर्म. मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला जर हे अभिवाचन आवडलं असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. आणि हो, व्हिडिओ खालील कमेंट बॉक्समध्ये तुमचा अभिप्राय लिहिण्यास विसरू नका.